1 मे 1960 सकाळी साधारण 8 वाजता. मुंबईच्या हवेत एक विचित्र कंपन जाणवत होते. अरबी समुद्राच्या लाटा शांत होत्या. पण शहराच्या रस्त्यांवर इतिहास वळण घेणार होता. हा तोच दिवस होता ज्याची वर्षानुवर्षे वाट पाहिली जात होती. हजारो डोळ्यांमध्ये एक जळती जिद्द पेटलेली होती. पण या सकाळची सुरुवात उत्सवाने नव्हती. ती झाली होती बलिदानांच्या प्रतिध्वनीने. ज्यांनी हा क्षण घडवून आणला होता. 1950चे दशक. देश स्वतःची ओळख शोधत होता. भाषिक आधारावर राज्यांची मागणी वाढत होती. महाराष्ट्रासाठी ही केवळ बदलाची बाब नव्हती. ही होती आपल्या भाषेची आणि संस्कृतीची लढाई. मुंबईला वेगळे ठेवण्याच्या योजनेने आग अधिक पेटली. रस्त्यांवर हजारो लोक उतरले. त्यांच्या मनात एक अढळ निर्धार होता. आपल्या अस्तित्वासाठी लढण्याचा. 21 नोव्हेंबर 1955. फ्लोरा फाउंटन. तिथे लोकांचा महासागर उसळला होता. वातावरणात ताण इतका गडद होता की प्रत्येक श्वास जड होत होता. आणि अचानक परिस्थिती बदलली. लाठ्यांचा आणि गोळ्यांचा आवाज घुमू लागला. जमीन रक्ताने लाल झाली. 100हून अधिक लोकांनी प्राण गमावले. हीच जागा पुढे हुतात्मा चौक म्हणून ओळखली गेली आणि आंदोलनाची आत्मा बनली. अखेर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.